देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये नागपूरच्या 2 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे। यामध्ये नागपूरचा वेद शेंडे व कृष्णमूर्ती शिवान या 2 विद्यार्थ्यांनी 700 पैकी 700 गुण घेऊन नागपूरचं नाव देश पातळीवर मोठं केलं आहे। यामध्ये कृष्णमूर्ती शिवान म्हणाला की हे यश त्याने जे प्राप्त केलं आहे हे सर्व त्याच्या सतत मेहनतीचं फळ आहे। तर अधिक माहिती जाणून घेऊया शिवान याच्याकडून। मेरा नाम कृष्णमूर्ति शिवाल है। मैं अकोला महाराष्ट्र से हूँ और मैंने नीट 2024 एग्जाम में 720 में से 720 मार्क्स हासिल करके AIR1 अचीव किया है। मोरओवर जो सेल्फ डिसिप्लिन एक रहता है, एक जो विल पावर रहती है जिससे आप मेंटल अप्स एंड डाउन्स को, इमोशनल ब्रेक थ्रूज को मैनेज कर सकते हैं, वो बहुत ज़रूरी है इस जर्नी में। स्ट्रेस ना लेना एक बहुत बड़ी क्वालिटी है इस जर्नी में। आपको उसके लिए एक्सरसाइज करनी चाहिए, मेडिटेट करना चाहिए, अपनी हॉबीज़ जो नॉन एडिक्टिव और नुकसान नहीं देने वाली हॉबीज़ है ऐसी हॉबीज़ फॉलो करनी चाहिए। डिस्ट्रैक्शंस से दूर रहना चाहिए, मोबाइल फ़ोन्स जैसे गेम्स, वीडियो गेम्स जैसे डिस्ट्रैक्शंस से दूर रहना चाहिए। थोड़ा सा खुद को आइसोलेट कर ले, परिवार के फंक्शंस, पार्टीज़, इन सब में जाने से अवॉइड करें ताकि आपका ध्यान किसी दूसरी जगह ना लगे। 2 साल थोड़ा सा तपस्या के जैसा अगर आप उस प्रिपरेशन को करेंगे तो आई एम श्योर कोई भी स्टूडेंट इस रैंक को हासिल कर सकता है। बरोबर 720 गुणांपैकी 720 गुण घेऊन वेद शेंडे यांनी हे यश प्राप्त केलं आहे। तर जाणून घेऊया वेद शेंडेने हे यश कसं प्राप्त केले आहे। माझं नाव वेद सुनील कुमार शेंडे आहे। माझा नीटमध्ये स्कोर 720 आउट ऑफ 720 आला आहे आणि माझी ऑल इंडिया रँक 1 आली आहे। अभ्यासमध्ये 3 मेन गोष्टी केल्या। फर्स्ट आहे NCERTची टेक्स्टबुक्स वाचली आणि फक्त NCERT, दुसरं काही पण नाही, आणि क्वेश्चन प्रॅक्टिस सेकंड, आणि थर्ड आहे टेस्ट प्रॅक्टिस। टेस्ट म्हणजे फुल सिलेबस टेस्ट। लास्ट 6 मंथ्सचा शेड्यूल होता। मी सकाळी 4 वाजता उठायचो आणि एक फुल सिलेबस टेस्ट सॉल्व्ह करायचो। त्याच्यानंतर दिवसातून 8 तास अभ्यास करायचो आणि मधात ब्रेक्स घ्यायचो। आणि 8 तास अभ्यास माझा मेन गोल होता 1 दिवसाचा। त्याच्यामध्ये सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, डिस्ट्रीब्युशन राहायचं आणि ते कंप्लीट मी करून घ्यायचो 1 दिवसाचं। मग त्याच्यानंतर रिलॅक्स, चिल। हेल्प तर पॅरेंट्सची झाली आणि त्याच्यानंतर टीचर्स आणि फ्रेंड्स मला खूप इम्पॉर्टंट वाटायचे, कारण माझे फ्रेंड्स खूप छान होते। ते मला त्यांच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळायचं आणि असं स्ट्रेस काही नाही येऊ दिलं त्यांनी, आणि टीचर्सनी पण स्ट्रेस नाही येऊ दिला आणि सगळे डाऊट्स क्लिअर केले। वेद शेंडे यांनी सांगितलं की त्याने हे जे यश प्राप्त केलं आहे हे त्याच्या मित्रांच्या व आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच झालं आहे। त्याशिवाय हे यश त्याने प्राप्त करणं शक्य नव्हतं। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकल, नागपूर।